रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा सामना आता अधिक रंगत चाललाय। याला कारण नेत्यांचा कार्यकर्त्यांवर भरोसा नाही काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे। कारण कोकणातले राजकारणातले चाणक्य असलेल्या नारायण राणेंच्या एका गुगलीनं मतदारसंघातील सर्वच पक्षातले नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे। काय आहे नारायण राणेंची गुगली, पाहूयात या रिपोर्टमधून। आम्हाला पाठिंबा कोणाकोणाचा आहे? शिवसेनेचा आहे, सैनिकांचा आतून, भाजपचा आहे आतून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहेच आहे, आणि रिपब्लिकने तर उघड पाठिंबा दिलाय। ऐकलं? जाहीर भाषणातून कोकणातले राजकारणातील किंग असलेले नारायण राणे काय म्हणतात ते। शिवसेनेसकट काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा छुपा पाठिंबा आपल्या स्वाभिमानाला असल्याचं सांगून त्यांनी गौप्यस्फोट केलाय। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत राजकीय भूकंप निर्माण झालाय। राणेंच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय रण पेटलंय। त्यामुळे शिवसेनेपासून ते राष्ट्रवादीपर्यंत सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांवर विश्वास असल्याचं सांगून राणेंच्या गौप्यस्फोटातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना आणि राणे अशी लढत रंगतीये। राणेंसारखी गद्दारी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते करणार नसल्याचा पलटवार विनायक राऊत यांनी राणेंवर केलाय। शिवसेना भाजपकडे अद्यापही गद्दारी आणि बेईमानी शिरलेली नाहीये, जी मोठ्या राणेंच्या रक्तामध्ये भिनलेली आहे। आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर आमचा अति दृढ विश्वास आहे। राणेंच्या या भूलतापा ह्या नेहमीच्याच झालेल्या आहेत, आजच्याच नाहीत। हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे सांगायचं आणि पाठीत खंजीर खुपसायचं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची मते सुद्धा निर्णायक आहेत। काँग्रेसकडून नवीन चंद्र बांदिवडेकर निवडणुकीच्या मैदानात आहेत। शिवसेना आणि भाजपात अंतर्गत धुसफूस असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। फोडाफोडीच्या राजकारणात काँग्रेसला फायदा होणार असल्याचा विश्वास काँग्रेसनं व्यक्त केलाय। आणि आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष कुठे आहे इथं रत्नागिरी सिंधुदुर्ग, हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विचारत आहोत। कारण शिवसेनेची रॅली झाली तिथे तो दिसला नाही। कारण दोन्हीकडे चितबी मेरी पडबी मेरी असं भाजपचं चाललेलं आहे। रात्रीच्या वेळेला भाजपचे नेते कुठे जात आहेत आणि कोणत्या पैशाच्या थल्ल्यात त्यांना त्यांच्यासाठी मोकळ्या होत आहेत हे शिवसेनेनं पाहून घ्यावं। त्यामुळे ही सुंदोपसंधी जी चाललेली आहे ती भ्रष्टाचारी आणि लाचारी या प्रवृत्तीची युती कधीही एकत्र येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। परंतु शिवसैनिक जो आहे तो यावेळेला काँग्रेसला मतदान करेल एवढं मात्र निश्चित आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राणेंनी तटकरेंच्या मुलाला मोठी मदत केली होती। स्वाभिमानाची सर्व मते तटकरे यांच्या मुलाच्या पारड्यात टाकून त्यांचा विजय पक्का करण्यात आला होता। त्याची परतफेड तटकरे आता निलेश राणेंना मदत करू शकतात। राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राणेंना मदत करणार असल्याचं मान्य करतायत। पक्षाचं धोरण हे राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब ठरवतात, राज्याचे अध्यक्ष जयंतराव पाटील ठरवतात आणि स्थानिक लेवलला आमच्यासारखे नेते ठरवतात। पवारसाहेब, जयंतराव पाटील आणि माझ्यासारखा जिल्ह्याचं काम करणारा कार्यकर्ता हा आघाडीच्या बाजूनच आमचा निर्णय आहे आणि आमचा निर्णय हाच का पक्षाचा निर्णय आहे। कोणतरी एखादा कार्यकर्ता बोलला हा पक्षाचा निर्णय होऊ शकत नाही। एकूणच काय, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय अशी म्हणण्याची वेळ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आली आहे। सर्वच पक्षांमधील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे। त्यामुळे नाराज कार्यकर्ते आणि नेते कोणाच्या पारड्यात मतं टाकतात यावर उमेदवाराचा विजय अवलंबून आहे। मात्र राणेंच्या या वक्तव्यामुळे कोकणात मतदानापर्यंत रात्रीचा खेळ चाले पाहायला मिळणार आहे। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।